मित्रांनो, मी सुधीर घुडेराव, राहणार एरंडगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. मी आपणास एवढं सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना जंगली डुकरे, रोई, नीलगाई, माकडे इत्यादी जनावरांचा उपद्रव असल्यास माझ्याशी संपर्क साधून आपले पीक या जनावरांपासून आपण सहज वाचवू शकतो, हे मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक 94 23 45 66 76 आणि परत दुसरा एक मोबाईल क्रमांक 95 185 69 614 या क्रमांकाशी माझ्याशी संपर्क साधून तुम्ही आपले पीक या जंगली जनावरांपासून 100% मी वाचवू शकतो, यात तीळ मात्र शंका नाही. शेतकरी मित्रांनो, हे मी जे माझं शेत दाखवत आहे हे नदीपासून 3 शेत अंतरावर असलेलं शेत आणि ह्या शेतामधली ही तूर मी आपणास दाखवत आहे. पण शेतकरी मित्रांनो, एक पण झाड माझ्या शेतामध्ये डुकरं, रुई नुकसान करत नाही. हे जंगली जनावर येतात पण आपलं नुकसान करत नाही, हे मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो. या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती मी आपणास शेअर करत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठेच माझ्या शेतामध्ये तार कुठेच नाही. मी आपणास पूर्ण दाखवू इच्छितो की हे 2 एकरावरील शेत, साईडने नाले आहे, दोन्ही साईडने मोठे मोठे नाले आहे आणि या शेतापासून 3 शेत अंतरावर एक मोठी नदी आहे, ज्या नदीचं नाव आहे राळगोळ प्रकल्प. आपण पाहू शकता, हे नाला बघू शकता आणि दोन्ही साईडने या शेताला कुठे तार कंपाऊंड आहे का हे पण बघू शकता. कुठेच तार कंपाऊंड कुठेच नाही. आणि प्रत्यक्ष लाईव्ह माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी प्रत्यक्ष लाईव्ह दाखवत आहे, कारण शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे हा एक माझा उद्देश आहे. आणि याच्यासाठी हे माझे प्रयोग, यशस्वी प्रयोग मी आपणास यूट्यूबच्या माध्यमातून सांगितले. बघू शकता शेतकरी मित्रांनो, किती असे 2 नाले दोन्ही साईडने आहे आणि 2 एकरावरील शेत आहे आणि कुठे तार आहे का बघू शकता. प्रत्यक्ष दाखवू शकतो, कारण थेट शिवारातून माझं एक म्हणणंच आहे, बाप दाखवून नाही तर साध्य कर, या म्हणीप्रमाणे मी कोणतेही काम आपल्यापर्यंत थेट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मित्रांनो, कुठेच झाडाचं नुकसान झालेलं नाही आणि होणार नाही, होऊ देत नाही, हे माझं मी गावी देतो. बघू शकता शेंगा पण आहे, कुठे फुलावस्थामध्ये आहे, कुठे तूर. कारण शेताला पाणी दिलं आहे, कारण पाणी दिल्यावर तर शेतामध्ये डुकरांचा खूप उपद्रव होते. अशा कंडिशनमध्ये कुठे आपल्या शेतामध्ये रोह्याची डुकराचे पावलं नाही. बघू शकता किती मोठा नाला आहे आणि या 2-3 शेताच्या पलीकडं नदी आहे, हे पण मी आपणास दाखवू इच्छितो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत कुठेच नुकसान झालेलं नाही आणि मी नुकसान होऊ देत पण नाही. धन्यवाद.